झटकेपट आणि सगळ्यांना आवडणारी अशी कारल्याची भाजी. आता कारले बनवताना आधी काय करायचं, कारल्यांना लावायचं आपल्याला मीठ लावून व्यवस्थित आहे ना हे मिक्स करून घ्यायचे आणि कारल्याचं जे पाणी निघतं ते याला आपण व्यवस्थित प्रेस करायचं आणि जे पाणी निघून जाणार आहे ते फेकून द्यायचं आहे. आता अजून थोडासा कडवटपणा कमी करण्यासाठी याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला हळद टाकल्यानंतर आहे ना याला जे पाणी सुटतं तेही आपल्याला हे कारले प्रेस करून काढून टाकायचं आहे, कारण खूप जणांना कारल्याचा कडवटपणा आवडतच नाही. आता तुम्ही म्हणाल कारलं कडू नाही, तर मग कारल्याचा अर्थ काय? पण खूप वेळेला असं होतं ना, कारले खूप कडू लागतात. काही वेळेला कारलं हे नॉर्मल असतं आणि काही वेळेला ना ते अति कडू लागतं. मग त्यावेळेस काय करायचं, ह्या पद्धतीने आपण कारल्याचा जो कडूपणा आहे तो थोडासा काढायचा प्रयत्न करायचा. आता खूप कडू कारलं असलं ना तर ते खाऊसुद्धा वाटत नाही बरं का. असं तुमच्याबरोबर होतं का, की कारलं आवडतंय पण ते खूप कडू लागतं त्याच्यामुळे ते खायची इच्छाच होत नाही? आता पहा, आणि कधी-कधी ना कारल्याचा जो वास पण आहे ना, तो पण खूप कडू येतो, खूप अतिकडू येतो. आता पहा, मी इथे घेतली कढाई. कढाईमध्ये टाकलं आहे लसूण, मिरची आणि कांदा. हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जिरं, राई, लसूण, मिरची, कांदा हे सगळं व्यवस्थित आपल्याला फोडणी करून घ्यायची बरं का. हे सगळं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत हे मसाले. म्हणजे कांदा जो आहे तो शिजला गेला पाहिजे, कच्चा नको आहे नाही का. व्यवस्थित असा थोडासा तपकिरी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा इथे परतून झाला आहे आणि मी टाकलं याच्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित टाकून द्यायचं आहे, कारण आपण कारल्याला सुद्धा आधी मीठ लावलेलं आहे. त्याच्यामुळे तो अंदाज घेऊनच आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे स्वच्छ असे धुवून घेतलेले, हळद मीठ लावून कडूपणा घालवलेले हे कारले. आता खूप कडूपणा जात नाही बरं का. कितीही तुम्ही मीठ लावा आणि कितीही तुम्ही हळद लावा, कारल्याचा कडूपणा हा जात नसतो. फक्त तो थोड्याशा प्रमाणात कमी झालेला असतो. खूप प्रमाणात कमी होतच नाही, कारण जे कडूच नाही ते कारलं कसलं, आणि कारलं असलं म्हणजे ते कडूच राहणार नाही का. कितीही त्याला तुम्ही गुळात बनवा, साखरेत बनवा, कारलं कडूच लागणार. कितीही तुम्ही त्याच्यामुळे गूळ घाला, साखर घाला. आणि तशी म्हण पण आहे ना, की कितीही त्याचा गुणधर्मच तो आहे कडू. तर त्याला कितीही साखर टाका आणि कितीही गूळ टाका नाही का. असं हे कारलं चवीला खूप छान लागतं, पण प्रत्येकालाच आवडतं असंही नाही आहे. पण हे आरोग्याला खूप खूप फायदेमंद आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये दुसरे कुठलेही मसाले ॲड करायची गरज नाही आहे आपल्याला. एकदम साधे आणि सोपे हे कारले खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि वरण भाताबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. अट फक्त एवढीच आहे, त्या दिवशी फिकं वरण न करता थोडंसं तिखट वरण करा, कारण आपली ही भाजी खूप साधी, सिंपल, टेस्टी अशी आहे. आणि आता आपण ना याच्यावर थोडा वेळ काय करायचं, झाकण झाकून द्यायचं. झाकण झाकून झाल्यानंतर आहे ना वाफेमध्ये हे कारले एकदम मस्त असे शिजतात. आता या जवळजवळ मी 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून हे कारले शिजवून घेतलेले आहेत आणि ते एकदम व्यवस्थित असे शिजलेत बरं का. खूप छान शिजून जातात आणि चवीला पण खूप छान लागतात. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त असं कारलं तयार झालेलं आहे. खूप कमी मसाल्यांमध्ये हे कारलं खूप छान लागतं. आता तुम्ही अशी भाजी ट्राय केली आहे का? तुम्ही बनवता का? आणि तुम्ही जर बनवत असाल तर याच्यामध्ये अजून तुम्ही कुठले मसाले ॲड करता तेही सांगायला विसरू नका. आता इथे कारलं मी पाहते शिजलं आहे का? शिजून झालं आहे, व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आणि इथे आपली भाजी ही तयार झाली आहे. अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि एकदम झटकेपट.
असं हे कारलं खूप छान तयार होतं बरं का. एकदम मस्त असा कलर पण आला आहे आणि चवीला पण खूप भारी लागणार आहे ही भाजी. त्याच्यामुळे करून पाहायला विसरू नका. कारलं असेल तर आत्ताच बनवायला घ्या आणि भाजी कशी लागते ते कमेंट करून सांगायला विसरू नका.